लहानपणच्या खेळण्यामध्ये आवाज करणारी जी खेळणी असतात ती मुलांना जास्त आवडतात. आणि ते कुचुक कुचुक करणारे बूट देखील. हो हो. आणि ह्यात एक प्लास्टिकची शिट्टी पण असायची बरं का. मग ती फुंकून फुंकून त्याचा आवाज करत लहान मूल सगळ्यांना जेरीला आणायचं. म्हणजे लहानपणापासूनच शिट्टी सगळ्यांच्याच ओळखीची असते. हो, पण मला मात्र आगगाडीची शिट्टी सगळ्यात आवडते. ते गाणं आहे ना, शिट्टी वाजली गाडी सुटली. आणि पोलिसांची शिट्टी ती वाजल्यावर मात्र मला जरा घाबरायलाच होतं. हो. आणि बघ आपल्या पीटीच्या सरांच्याकडे नेहमी शिट्टी असायची. किंवा सगळ्याच जे बाहेरचे गेम्स आहेत, आउटडोर गेम्स आहेत, त्यातल्या अंपायरकडे किंवा रेफरीकडे शिट्टी असतेच. शिट्टी वाजवल्यावर सगळ्यांचं लक्ष त्या शिट्टी वाजवणाऱ्या माणसाकडे जातं, हो. नाही का? मग तो पोलीस असो किंवा अंपायर. अगं म्हणून तर कॉलेजमधली वाह्यात पोरं मारे तोंडात बुटं बिटं घालून शिट्ट्या वाजवतात की. तोंडानं वाजवायची जी शिट्टी असते ती तोंडानं हवा खेचून किंवा तोंडानं हवा बाहेर सोडून वाजवली जाते ना. हो, बघू हा, मला जमते का. म्हणजे हवा सोडून वाजवायची शिट्टी आणि हवा खेचून वाजवायची शिट्टी. काही जण तर शिट्टीवरती गाणी इतकी सुरेल वाजवतात. अरे त्याला शिळं वादन म्हणतात. हो, अगं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असणारे अप्पा कुलकर्णी इतकं सुंदर शिळवादनाचा ते कार्यक्रमच करत असत. काही जण गाणं लागलं रेडिओवर की शिट्टी वाजवू लागतात आणि काही लोक गुणगुणायला लागतात. हो हो हो. पण एकंदरीत मजा येत शिट्टीवरती गाणं वाजवायला, मजा येते. आणि तुम्ही मुलं शिट्टी वाजवून एकमेकांना हाका मारायचं खेळायला बोलवायला. हो हो हो. म्हणजे मी आणि तो शेजारी राहणारे शेखर, मी त्याला आणि तो मला एक ठराविक शिट्टी वाजवून बोलवायचं. म्हणजे असं. आणि सिद्धार्थ आणि सत्तू तेच करतात. हो हो. मी तुला सांगतो की नुसती हाका मारून बोलवण्यापेक्षा शिट्टी मारून बोलावलं ना की आपण थोडंसं लहानपणात जातो, अगदी प्लास्टिकच्या शिट्टीपर्यंत. अरे थांब थांब थांब, कुकरची शिट्टी वाजते, मी गॅस बंद करून आणायला जाते. ओके ओके.